कालच्या या घटनेमध्ये आपल्याकडे साईनाथ हॉस्पिटल मोर्शीमध्ये टोटल 8 पेशंट्स कॅज्युअल्टीमध्ये आपण रिसीव्ह केले होते. त्या 8 पैकी आपण 4 पेशंट्स हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेले आहेत. बाकी 4 जे आहेत त्यातल्या 2 पेशंट्सला काही मायनर दुखापत होती, त्याची आपण एमर्जन्सी केअर करून त्यांना डिस्चार्ज केलेला आहे. आणि दुसरे जे राहिलेले 2 होते त्यांना असं मेजर किंवा मायनर काही नव्हतं. त्यांना फक्त OPD बेसिस डॉक्टरांना दाखवून त्यांना प्रायमरी उपचार करून घरी पाठवलेलं आहे. जे 4 आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेले आहेत त्यातले 2 पेशंट्स आम्ही ICUमध्ये म्हणजे क्रिटिकल केअर विभागामध्ये ॲडमिट केलेले आहेत आणि 2 पेशंट्स वॉर्डमध्ये ॲडमिट केलेले आहेत. तर त्यातले जे ICUमध्ये 2 पेशंट्स आहेत त्यांना आम्ही स्ट्रिक्ट अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे. त्यात 1 सेकंड पेशंटचं नाव 4 पेशंट्स आपण साईनाथ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेले आहेत. 4 पैकी 2 पेशंट्स आपण ICU क्रिटिकल केअर विभागामध्ये ॲडमिट केलेले आहेत आणि 2 पेशंट्स वॉर्डमध्ये ॲडमिट केलेले आहेत. त्याचे 2 आपण ICUमध्ये ॲडमिट केलेले पेशंट्स आहेत त्यांना आपण अंडर ऑब्झर्वेशन क्रिटिकल केअर विभागामध्ये ठेवलेलं आहे. त्यातल्या एका पेशंटला ऑपरेशन आपण काल रात्री जेव्हा हॉस्पिटलमध्ये घेतलं तेव्हा रात्रीच एमर्जन्सी ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन त्यांचं एमर्जन्सी पायावर शस्त्रक्रिया केलेली आहे आणि त्यांच्या पायाची जखम आपण ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलेली आहे. त्या जखमेला पुढे डिटेल अजून काही विशेष उपचार लागणार आहेत ते आपण बघत आहोत. दुसरे जे पेशंट आहेत त्यांना छातीला आणि पोटाला मुका मार लागलेला आहे, तर त्यांनाही आपण अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे, पण त्यांना कुठल्या शस्त्रक्रियेची वगैरे गरज लागणार नाही. सर, आम्ही जेवायला बसलो होतो. ते सगळे आम्ही जेवण स्टार्टच करणार होतो तर ते SLFचा डोंगर ढासळला असं आम्हाला समजलं. मी थोडंसं पाठी पाहिलं तर असं जाणवलं की तो डोंगर पूर्णपणे पुढे येतोय. आणि एवढं म्हणताच आम्ही 5-6 जण बाहेर दरवाजाच्या बाहेर पडलो, पण बाहेर जाऊन थोडंसं लांब फेकण्यात आलो आणि तिथंच आदळल्यामुळं थोडंसं पूर्ण अंधारमय झाल्यामुळं काहीच समजलं नाही की नक्की काय झालं होतं. नंतर थोडंसं स्टेप व्यवस्थित स्थिरावरती आल्यानंतर जाणवलं की बाहेर 2-3 जण आहेत. म्हणजे मला तरी जाणवलं की बाहेर 2-3 जण आहेत, ते आवाज देत आहेत. मी त्यांना रिस्पॉन्स दिला की मी इथं अडकली आहे, मला बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. तोपर्यंत मी स्वतःला सावरलं. बाजूच्या फरशा कॉन्क्रीट वगैरे होतं ते थोडंसं बाजूला काढत त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आणि मग मला राम सर म्हणून आहेत आमचे, त्यांनी मग मला हाताला खेचून बाहेर काढलं त्यांच्याकडे आणि मी त्यांच्यापर्यंत पोचले. तर आतमध्ये राम सर, रणवीर सर, सचिन, आमचे RD साहेब, सोमनाथ सर हेही होते. हेही दबले होते, पण त्यांनाही बाकीच्या टीमनी आतमध्ये खेचून त्यांनाही तिथपर्यंत सुखरूप पोचवलं होतं. असं आम्ही 6 ते 7 जण तिथं अडकलो होतो. मग 5 तास आम्ही तिथेच होतो. कशा पद्धतीने मदत केली? जी टीम रेस्क्यू टीम होती तुमच्यापर्यंत कशी पोहोचली? त्यांनी आधी अंदाज घेतला की आम्ही कुठे आहोत त्याचा. त्या पद्धतीने त्यांनी स्लॅब किंवा काय असेल ते फोडण्याचा प्रयत्न केला आणि मग आवाज देण्यास सुरुवात केली की कोणी आहे का आतमध्ये, आमचा आवाज येतोय का, तुमच्यापर्यंत आवाज पोचण्याचा काही तुम्हाला वाटतंय का. तर मग आमच्या RD सरांनी आवाज ऐकला आणि त्यांना रिस्पॉन्स दिला की आम्ही इथं आतमध्ये 5-6 जण आहोत, आमच्यापर्यंत काहीतरी सेवा पोचवावी. पहिलं तर आम्हाला आमचे सर जे आहेत रणवीर सर हे बेहोशीच्या हालतमध्ये व्हायला लागले होते, म्हणून त्यांना पहिलं पाणी पोचवा. मग त्या लोकांनी आम्हाला पाणी पोचवलं आमच्यापर्यंत आणि आमच्या सगळ्यांचे जीव वाचवले.